विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर बघा जो काही विजेचा दिवा आहे, दिवा म्हणजे कोणचा बघा आपण ज्यावेळेस दुसरी तिसरीला होतो त्यावेळेस बघा ते पिवळे बल्ब राहायचे आणि त्याच्यामध्ये तार राहायची बघा अशी. आता बल्ब नीट नाही फुगा झाला हो. तर थॉमस एडिसन बघा जे बल्ब राहायचे बघा आपले जुने घरामधले आता सगळे आपले LED बल्ब आलेले आहेत. आता हे मोटर चालू करायला ठेवतो आपण फक्त आहे का नाही पिवळा बल्ब. याच्यामध्ये कोणत्या धातूची तार असते तर टंगस्टनला आपण बघा सगळ्यात आपल्याला ज्याचा उच्च जो काही गलनांक आहे तो सगळ्यात उच्च असतो पहा. आणि मित्रांनो टंगस्टन हे बघा याच्यामध्ये नसतं बघा. इस्त्रीमध्ये धातू जे काही गरम करण्यासाठी आपण जे काही शेगडी वापरतो त्याच्यामध्ये टंगस्टन नसतं, त्याच्यामध्ये नायक्रोम असतं मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे नायक्रोम. तर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे सगळ्यांनी लक्ष द्या. थॉमस एडिसनने या ठिकाणी विजेच्या दिव्याचा या ठिकाणी शोध लावलेला. कोणी? थॉमस एडिसन यांनी. त्याचबरोबर फिल्म फोनोग्राफ त्याच्यानंतर ग्राहामच्या फोनमधील सुधारणा हे बरेच शोध बघा यांनी लावलेले थॉमस एडिसन यांनी. नेक्स्ट बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? जी काय ऊर्जा आहे त्याची जी काय सापेक्षता आहे याचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे बघा आईन्स्टाईननीच बघा या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे बघा. सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो यांनी कधी लावला होता? 1905ला लावला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 1905ला 30 जून 1905ला याचा शोध लागला होता बरोबर. आणि भौतिकशास्त्रामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन, लक्षात ठेवा अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीच बघा याचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आईन्स्टाईन, लक्षात ठेवा. यांचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं. आणि मित्रांनो याच सिद्धांतांच्या आधारे जे काही अणुबॉम्ब आहे आणि त्याची जी काय अणुऊर्जा आहे ती सुद्धा तयार झालेली. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला? आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा. हा आपण बघा हे सगळे बघा आपण 5वी 6वी 7वी 8वी हायस्कूलला असताना हे प्रश्न बघितलेले आहेत. तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे थॉम्सन यांनी, लक्षात ठेवा जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर गोल्ड स्टीव यांनी प्रोटॉनचा शोध लावला. न्यूट्रॉनचा जो काही शोध आहे मित्रांनो तो चॅडविकने लावलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. जेम्स चॅडविक यांनी कसा शोध लावलेला आहे तर न्यूट्रॉन, लक्षात ठेवायचा आपल्याला कसा शब्द आहे तो न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. कोणी? जेम्स चॅडविक यांनी. आणि इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. न्यूटनने आपल्या सगळ्याला माहिती आहे काय केलं आहे, जे काही त्यांच्या डोक्यात सफरचंद पडलं होतं त्यानुसार त्यांनी न्यूटनचे नियम सांगितलेले आहेत. हे पण आपल्याला गुरुत्वाकर्षण. शून्याचा शोध कोणी लावला? सर्वांना माहिती आहे बघा शून्याचा शोध लावलेला आहे आर्यभट्ट यांनी लावलेला, लक्षात ठेवा आर्यभट्ट यांनी, लक्षात ठेवायचं आहे. थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला होता. न्यूटन यांनी बघा काय केलं आहे, न्यूटन यांनी जे काही गतिविषयक नियम आहे गुरुत्वीय बलाचे नियम आहे त्याचबरोबर प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा जो काही दुर्बीण आहे दुर्बीण त्या दुर्बिणीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा सुद्धा यांनीच लावलेला आहे. आणि कॅल्क्युलसचा जो काही जनक आहे तो सुद्धा न्यूटन आहे बघा. आर्यभट्ट कोण होते? महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते. आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला आहे. तर भारताने बघा सर्वप्रथम जो काही आपला सॅटेलाईट पाठवला होता 1975 साली, त्या सॅटेलाईटचं नाव सुद्धा बघा आर्यभट्ट होतं, लक्षात ठेवायचं. जो काय आपला उपग्रह होता उपग्रह तो सुद्धा आर्यभट्ट या नावानेच प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आर्यभट्ट यांचा ग्रंथसुद्धा लक्षात ठेवा बघा आर्यभटीयन, लक्षात ठेवा कोणता आहे आर्यभटीय, हा त्यांचा काय बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. पेनिसिलिन काय बघा पेन्सिल नाही तर पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील इंटरेस्टिंग फिक्स मार्क देणारे तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. काही मित्र फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही इंस्टाग्रामला बघा कोणाकोणाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापासून तुम्हाला 0% लाभ आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान भेटतं तेच सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदा होणार नाही मित्रांनो. एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवताना खाताना बसताना उठताना सगळं करताना आपले व्हिडिओ पहा जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी फिक्समध्ये मार्क भेटतील. आता बघा हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे. पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन हे जे काही औषध आहे या औषधाचा शोध लावलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेनिसिलिन हे बघा पहिले अँटीबायोटिक्स होतं बघा, त्याला आपण प्रतिजैविकसुद्धा म्हणतो आणि ते आजसुद्धा वापरलं जातं पेनिसिलिन. आलं लक्षात? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे बरोबर. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर वर्गीस कुरियन काय प्रश्न आहे बघा. हे नाव कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन. चला द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो वर्गीस कुरियन हे जे काही नाव आहे हे धवल क्रांती ऑप्शन क्रमांक 4 धवल क्रांती या संदर्भामध्ये बघा वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होते, लक्षात ठेवायचं आहे.
आणि यांनी काय केलं होतं, जे काही अमूल कंपनी आहे या माध्यमामधून यांनी कार्य केलं होतं. कोणती कंपनी? अमूल. जे आपण बघा आता जे काही आपली आईस्क्रीम असती त्यावर अमूल दूध हे नाव लिहिलेलं असतं बघा. अमूल या कंपनीमार्फत त्यांनी काम केलं होतं. पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर बघू शकता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना याचं उत्तर पण येत असेल. 28 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? स्मरणार्थ साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा सगळ्यांनी, 28 फेब्रुवारी हा ऑप्शन्स क्रमांक आहे डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमन. त्यांनाच आपण म्हणतो बघा CV रमन. लक्षात ठेवा त्यांना आपण काय म्हणतो? CV रमन. आलं लक्षात? यांना बघा या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी काय केलं होतं, 28 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचं आपल्याला 28 फेब्रुवारी 1928 या ठिकाणी साल पण लक्षात ठेवायचं आहे. 28 फेब्रुवारी 1928ला काय केलं होतं, प्रकाशाचं जे काही अपस्करण आहे हे जे काही संशोधन आहे ते प्रकाशित केलं होतं. त्याचमुळे बघा 28 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो तर 11 मेला असतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं, कधी असतो? 11 मेला असतो. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर पहा. नेक्स्ट आहे बघा न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी ही जी काही विज्ञानाची शाखा आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. कमीत कमी मित्रांनो आत्ताच लगेच तुम्ही 2 सेकंद वेळ काढून आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. जे कोणी पोलीस भरती तसेच सरळ सेवेची तयारी करत असेल, तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. कमीत कमी 5 व्हिडिओला तरी या ठिकाणी शेअर करा, कारण की शेअर केल्यावर कळन की माझी मेहनत 100% काम करते. तसंच मित्रांनो व्हिडिओला सुद्धा नक्कीच एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेव मित्रांनो. 500 लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करणार. फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे मित्रांनो. याने भरपूर मला मोठा फरक पडतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच एक अंगठा टच करा. तुम्हाला फक्त अंगठा टच करायचा आहे, बाकी जास्त काहीच करायचं नाही. ओके, सर्वांनी केलं मी आशा धरतो, कारण की काही ना काही दिल्याशिवाय आपल्याला काही ना काही भेटत नसतं मित्रांनो. बरोबर आहे की नाही? कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये, काही ना काही त्यांचा मोबदला दिला पाहिजे. तोच मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या माध्यमामधून मला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ते एक लाईक करा. बघा तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर चेतासंस्थेचा अभ्यास. लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक 2 चेतासंस्थेचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आपल्याला. हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रिओलॉजी. लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रिओलॉजीला हाडांचा अभ्यास असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दातांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर बघा ऑन्टॉलॉजी हे दातांच्या अभ्यासाला म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं प्रसूतीशास्त्राचा जो काय अभ्यास आहे याला गायनॉकॉलॉजी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे गायनॉकॉलॉजी. सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? कोणती? ॲस्ट्रॉनॉमी. तर मित्रांनो ही जी काही ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे ही कशाच्या अभ्यासाशी निगडीत आहे? तर ग्रह तारे. लक्षात ठेवा मित्रांनो ग्रह ताऱ्याच्या अभ्यासाशी संदर्भामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याचबरोबर आपण बघितलं हाडाचा. त्याच्यानंतर हवामानाचा अभ्यासाला म्हणतात बघा मित्रांनो मेटेरिओलॉजी. लक्षात ठेवायचं आहे मेटेरिओलॉजी हवामानाच्या अभ्यासाला. पुढचा प्रश्न बघा, अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला? काय प्रश्न आहे पहा. अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर मेंडेलनी मांडला मित्रांनो. या ठिकाणी बघा मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. जॉन मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी काय केलं होतं, वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगामधून हा सिद्धांत मांडलेला आहे. याचं जर उदाहरण पाहिलं, जर वडिलांना जर टकलं असेल तर आपल्या मुलाला सुद्धा टक्कल पाडण्याची बघा शक्यता असते, असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं होतं. बरोबर. मेंडेल यांनी काय केलं होतं, अनुवांशिकतेचा शोध लावला. बरोबर. आणि मेंडेलिव्हनी कशा शोध लावला मित्रांनो? मेंडेलिव्हनी या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी. हे सगळं आपण शाळेत असताना केलेलं आहे, परंतु आपल्या काय डोक्यात बसलं नसेल. परंतु मी पुन्हा सांगतो, मेंडेलिव्हनी बघा मित्रांनो आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी याचा शोध लावला. आवर्त सारणी. बरोबर. त्याचबरोबर लँडमार्कने कशा शोध लावला होता? तर इंद्रियाचा वापर करण्याचा जो काही सिद्धांत आहे, जे काही आपले इंद्रिय आहे त्याचा वापर करण्याचा सिद्धांत कोण दिलेला आहे आपल्याला? लँडमार्कने दिलेला आहे. बरोबर. डार्विन. त्याचप्रकारे मित्रांनो मेंडेल. तर मेंडेलने या ठिकाणी अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण बघितला, अनुवांशिकतेचा सिद्धांत. आणि मेंडेलिव्हने आवर्त सारणी या ठिकाणी शोधलेली आहे. डार्विनने मित्रांनो काय शोधलेलं आहे? तर डार्विनने या ठिकाणी उत्क्रांती. लक्षात ठेवायचं आहे उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे हा या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी मी किती मार्क पक्की केली. आता यावर कोणता जरी प्रश्न पडला तुम्ही अजिबात विसरणार नाही. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध मित्रांनो जेम्स चॅडविकने लावलेला आहे. कोणी? जेम्स चॅडविक.
ऑप्शन क्रमांक 1 आपला उत्तर होईल जेम्स चॅडविक. आणि प्रोटॉनचा शोध मित्रांनो कोणी लावलेला आहे लक्षात ठेवा, प्रोटॉन. तर गोल्डस्टीन यांनी प्रोटॉनचा शोध लावला. न्यूट्रॉनचा लावला जेम्स चॅडविक. आणि जे काही प्रोटॉन असतं, प्रोटॉनचा शोध मित्रांनो या ठिकाणी गोल्डस्टीनने लावलेला आहे. न्यूट्रॉनचा बघितला आपण कोण लावला, चॅडविकने लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे, जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे. पॉझिट्रॉनचा शोध मित्रांनो अँडरसनने लावलेला आहे, बरोबर. आणि ऑक्सिजनचा शोध मित्रांनो प्रिस्टली, हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला, कोण लावलेला आहे, प्रिस्टली. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला. तर विमानाचा शोध लक्षात ठेवा कोणी लावला, राईट बंधून या ठिकाणी. बघा 3री 4थीलाच आपल्याला याचं उत्तर भेटलेलं आहे. राईट बंधून या ठिकाणी लावलेला आहे. लक्षात ठेवा विमानाचा शोध कधी लावला बघा, 1903 मध्येच बघा विमानाचा शोध लागला होता. 1903 मध्येच. देश कुठं तर बघा अमेरिकामध्ये याचा शोध लागला होता. लक्षात ठेवायचं आपल्याला, अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत, जो बायडन आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला, जो बायडन नाना, बरोबर. संशोधक कोण होते तर राईट बंधू. नेक्स्ट पहा, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं होतं. कधी 1949ला सर्वेक्षणाचं जे काही तंत्र आहे ते विकसित केलं होतं. कोणता शास्त्रज्ञ आहे ती, तर गार्डन विली. ऑप्शन क्रमांक 1 गार्डन विलीने या ठिकाणी हे विकसित केलं होतं. कशाचं, तर जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणाचं तंत्र. आणि याचा शोध बघा 1949ला लागला होता. आणि याचा उपयोग मित्रांनो तुम्ही म्हणता मग शोध लावला, पण याचा उपयोग काय आहे, तर उपयोग याचा इतिहासामध्ये जे काही संशोधन आहे त्याचं संशोधन करण्यासाठी त्याचा शोध लागला होता, इतिहासामध्ये संशोधनासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1859 रोजी चार्ल्स डार्विनने टिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. आता एकदम सोपा क्वेश्चन बघा, उत्क्रांतीचा सिद्धांत तर कोणत्या ग्रंथामध्ये मांडला होता असं विचारलं आपल्याला, तर ओरिजिन ऑफ द स्पीसीज, बरोबर आहे सगळ्यांचं. ओरिजिन ऑफ द स्पीसीस या ग्रंथामध्ये मित्रांनो या ठिकाणी सिद्धांत मांडला होता, बरोबर. ओरिजिन ऑफ स्पीसीस. त्यांनी बघा निसर्गामध्ये बळी तो कानपळी असा सिद्धांत मांडला होता. कसा, बळी तो कानपळी. माणसाची निर्मिती बघा हे काय म्हणले, माकडापासून झालेली असा त्यांनी दावा केला होता. लक्षात ठेवा. आणि डार्विननेच बघा उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. नेक्स्ट बघा, कागदाचा शोध कुठं लागला, तर जे काय कागद आहे मित्रांनो याचा शोध लागला होता चायनीज देशामध्ये. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 चायनीजमध्ये लागला होता. आणि मित्रांनो कागदाचा शोध हा सुमारे 2000 वर्षापूर्वीच लागला होता. कधी, 2000 वर्षापूर्वीच लागला होता, चीनमध्ये लागला होता. त्याआधी बघा ताम्रपत्राचा, जे काही ताम्रपत्र होते बघा, त्या ताम्रपत्राचा या ठिकाणी वापर केला होता. लक्षात ठेवा ताम्रपत्र याचा वापर केला जात होता, ताम्रपत्राचा, बरोबर. चीनमध्ये काय काय शोध लागले लक्षात ठेवा मित्रांनो, कागदाचा त्यांनीच लावला, छापाई यंत्रसुद्धा त्यांनी लावलं होतं, बंदुकीची दारूसुद्धा त्यांनी शोधली होती, दिशा यंत्रसुद्धा जे काय बघा ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलं होतं. आणि दारूसुद्धा बघा त्यांनी शोधली होती. परंतु या ठिकाणी भारतामध्ये पण हातभट्टी असते बघा, ती गावाकडे असते, ती आपण शोधली असं हातभट्टी. सरमाडी, आमच्याकडे सरमाडी म्हणतात त्याला. लक्षात ठेवा सरमाडी म्हणजे पेची दारू म्हणतो, हे दारूगोळा वेगळा आहे. आपला दारूगोळा कशामध्ये, लढाईमध्ये युद्धामध्ये वापरला तो दारूगोळा वेगळा, आणि आपली दारू इकडची वेगळी, हे पण लक्षात ठेवा. नाही तर म्हणतात ती त्याच्यात कसं काय दारू वाचायची. पुढचा प्रश्न आहे बघा, सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता, अणुचा सिद्धांत. तर मित्रांनो लक्षात ठेवा जॉन डाल्टनने या ठिकाणी मित्रांनो सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला होता. लक्षात ठेवा जॉन डाल्टननी, बरोबर. अणुसिद्धांतलाच ॲटॉमिक थिअरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अणु म्हणजे काय, लहानात लहान कण. बघा अतिशय लहानात लहान कणाला काय म्हणतात, अणु असं म्हणतात. आणि त्यांनी अणूंना संज्ञा म्हणून या ठिकाणी चिन्हसुद्धा वापरले होते, बरोबर. मित्रांनो कणाद महर्षी यांनी काय केलं होतं, अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं. कोणी, कणाद महर्षी यांनी अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं, परमाणू. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. जे थॉम्सन यांनी बघा अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे सांगितलं होतं. रुदरफोर्डने काय सांगितलं होतं, अणूंची जी काय ग्रहगोलीय प्रतिमा आहे ते त्यांनी सांगितलं होतं. आणि निल्स बोर, कोण बघा, निल्स बोर यांनी काय सांगितलं, केंद्रकाभोवतालची जी काय कक्षा आहे त्याला बघा KLMN असा त्यांनी सिद्धांत दिला होता, KLMN. पुढचा प्रश्न मित्रांनो, द्रव्य ज्या अविभाज्य, काय प्रश्न आहे बघा, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असं भारतीय तत्त्वज्ञान टिंब यांनी सांगितलं होतं. कुणी सांगितलं होतं, तर कणाद यांनी हे सांगितलं होतं. लक्षात ठेवायचं आपल्याला, कणाद यांनी हे सांगितलं होतं. कोणी, कणाद यांनी हे सांगितलं होतं. लक्षात ठेवा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेलं असतं त्याला परमाणू असं नाव कणाद महर्षी यांनी दिलं होतं.
प्राचीन इतिहासामधील कणाद महर्षी महान तत्त्वज्ञानी होते. त्यांनी प्रथम बघा अणूची अप्रत्यक्ष कल्पनासुद्धा यांनीच मांडली होती. कोणी? कणाद यांनी, महर्षी कणाद यांनी. लक्षात ठेवा. आर्यभट्ट आपल्या सगळ्याला माहिती बघा हे महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. पृथ्वी आणि इतर ग्रहाभोवती फिरतात असं यांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि जो काही पहिला उपग्रह होता, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. 1975मध्ये अवकाशामध्ये सोडला होता आणि यालाच काय दिलं होतं नाव बघा, आर्यभट्ट हे नाव दिलं होतं. 1975ला सोडला होता आणि आर्यभट्ट हे नाव देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जहाज. बघा जहाजामध्ये तुम्ही बसले का नाही माहीत नाही, परंतु तुम्ही छोट्या बोटीमध्ये तर नक्की बसले असतील. बोटीमध्ये नसतील बसेल तर पाण्याचा ड्रम घेऊन तरी पावले असतील. त्या रचनेमध्ये पाण्याचे जहाजे पाणबोड्या या रचनेमध्ये टिंब या शास्त्रज्ञाचं तत्व वापरतात. कोणाचं तत्व वापरतात? तर आर्किमेडीजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं. लक्षात ठेवा, आर्किमेडीजचं तत्व काय सांगतं मित्रांनो, द्रवामध्ये एखादा पदार्थ बुडवला. बघा जर एखाद्या वेळेस आपण विहिरीमध्ये पोहायला गेलो आणि आपण जर या ठिकाणी उडी मारली तर ती उडी आपल्या वजना इतकंच पाणी बाहेर टाकते. जर एखादा 100 किलोचा असला तर 100 किलोच पाणी बाहेर टाकलं जाईल. बरोबर, याला आर्किमेडीजचं तत्व म्हणतात. लक्षात ठेवायचं, आर्किमेडीज. हा नियम वापरून बघा जहाज पाणबुड्या या ठिकाणी तयार करता येऊ लागल्या होत्या, आर्किमेडीज. बरोबर. आता आपण बऱ्याच वेळेस बघितलं बघा कोणकोणत्या शोध म्हणजे कोणते शोध लावली. न्यूटनने बघा गतीचा नियम दिले, त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण आपल्याला दिलं. ग्राहम बेलने काय दिलं बघा, तर ग्राहम बेल यांनी आपल्याला टेलिफोन दिला बघा. हॅलो, ग्राहम बेलने टेलिफोन दिला. गॅलिलिओने काय दिलं आपल्याला, दुर्बीण दिली. राईट बंधूंनी विमान दिलं. आणि मित्रांनो जे काय आपलं एक्सरे असतं, एक्सरेचा शोध कोणी लावला, तर रॉटेजनने या ठिकाणी एक्सरेचा शोध लावला होता. रॉटेजन, लक्षात ठेवायचं आपल्याला, रॉटेजनने एक्सरेचा शोध लावला होता. बरोबर. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. वायफायच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? मित्रांनो झोपू नका, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हमी जितेंगे. बरा, वायफायच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट. लक्षात ठेवायचं आपल्याला, जेम्स वॅटने या ठिकाणी हा शोध लावलेला आहे. वायफायच्या इंजिनावर पहिल्यांदा काय धावलं होतं? रेल्वे धावली होती. जुक आगनगाडी. बरोबर. न्यूटनने बघा बाकी सगळं बघितलं आपण. थॉमस एडिसनने बल्बाचा शोध लावला होता. बरोबर. अल्बर्ट आइन्स्टाईनने E = mc² म्हणजेच काय, सापेक्षताचा सिद्धांत दिला होता. नेक्स्ट बघा, अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा शोध लावला होता? जे काय अल्फ्रेड नोबल होते मित्रांनो, त्यांनी कशाचा शोध लावला होता सांगा पटकन. तर त्यांनी मित्रांनो डायनामाइट, ऑप्शन क्रमांक 3, डायनामाइटचा शोध बघा अल्फ्रेड नोबल यांनी लावला होता. लक्षात ठेवायचं, डायनामाइट. बरोबर. यांनी काय केलं होतं, म्हणजे जे काही अल्फ्रेड नोबल होते यांचा जो काही भाव होता बघा, भाव त्यांना पण एक भाव होता. आणि त्या भावाचं काय झालं मित्रांनो, तो काहीतरी कुटाने करीत असन, काहीतरी वायरी जोडीत असन किंवा काहीतरी काम करीत असन आणि त्याचा स्फोट झाला बघा. त्या स्फोटाच्या अपघातामध्ये त्यांचा भाऊ दगावला. बरोबर. आणि म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष आणि डायनामाइटचा शोध लावला बघा. म्हणजे त्यांचा भाव चुकीच्या शोधामुळे किंवा काहीतरी घोटाळा झाला असन, त्यामुळे त्यांच्या भावाचा जीव गेला आणि यांनी इतका राग आला, माझा भाव दगावला, डायरेक्ट डायनामाइटचा शोध लावला. बरोबर. यांनी डायरेक्ट काय केलं बघा, डायनामाइटचा शोध लावला. आणि मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, डायनामाइटचा उपयोग आपण समजा असं शांत गावाकडे बसला असतो आणि एखाद्या वेळेस विहिरीमध्ये काम चालू असेल आणि त्याचा धमाका होता बघा, नाही का, ते आपलं खडक फोडण्यासाठी, तर आपल्या खिडक्यासुद्धा थर्र वाजतात धमाका झाल्यावर. बरोबर. मग त्याचा शोध कोण लावलेला आहे? डायनामाइट यांनी लावलेला आहे. डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबल यांनी लावलेला आहे. बरोबर. तर डायनामाइट कोणी शोधलं बघा, अल्फ्रेड नोबल यांनी शोधलेलं आहे बघा. आणि अल्फ्रेड नोबल यांच्या नावामुळेच नोबल पुरस्कार दिला जातो. कोणता? नोबल पुरस्कार यांच्या नावाने दिला जातो. आणि मित्रांनो हा पुरस्कार बघा 6 क्षेत्रामधील जिवंत व्यक्तींना दिला जातो. नेक्स्ट आहे बघा सेफ्टी लॅम्प. काय बघा, सेफ्टी लॅम्प याचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर हॅम्फ्रे डेव्हिड यांनी बघा याचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवा, अल्फ्रेड डेव्हिड यांनी. बरोबर. एडिसनने बल्बाचा शोध लावला. जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. थॉमसने काय केलं होतं? इलेक्ट्रॉनचा शोध लावला. रुदरफोर्डने काय केलं? अणुकेंद्रकाचा शोध लावला. बरोबर. आपण लहान असताना आपण काय करायचो? रिमोटच्या गाडीमधल्या मोटरी काढून त्याचा शोध लावायचो, त्याला कागदाचा फॅन जोडायचो. म्हणजे बघा आपण किती खतरनाक शास्त्रज्ञ होतो. चांगली गाडी फोडायचो, नाही तर बॅटरी की फोडून त्याचे बल्ब काढून त्याला शिलावर चालून दाखवायचं. म्हणजे हे काय शोध झाला का? काय आपला शोध न झाला, हे वाटलं झालं. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात सांगा. लहानपणी आपल्याला वाटायचं बघा हेडफोन घालूनच आला आहे, परंतु ते काय असतं बघा, स्टेटोस्कोप असतं. लक्षात ठेवा, स्टेटोस्कोप. लक्षात ठेवा, या साधनाने काय केलं जातं? ठोके मोजले जातात आपले. बरोबर.
थर्मामीटर हे काय कशासाठी वापरलं जातं, हे तापमान मोजण्यासाठी, लक्षात ठेवा, तापमान मोजण्यासाठी. त्याचबरोबर कार्डिओग्राफचा उपयोग मित्रांनो, हृदय, आपलं जे काय हृदय आहे मित्रांनो, ते हृदय कसं आहे बघा ते पाहण्यासाठी बघा कार्डिओग्रामचा या ठिकाणी उपयोग केला जातो, बरोबर. आणि अल्टिमीटरचा शोध मित्रांनो या ठिकाणी समुद्र सपाटीपासून जी काय उंची असते ती मोजण्यासाठी केला जातो. मित्रांनो मी एकदम क्वालिटी क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुमचा 1 मिनिटंसुद्धा मी टाईमपास करी नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघा, जेवताना खाताना सगळं करताना बघू शकता. कान नाक घसा नाक सगळं उघडून बघा, कारण की अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, रिव्हॉल्वरचा शोध कुणी लावला. अतिशय सोपा क्वेश्चन आहे आणि चुकला नाही पाहिजे मित्रांनो. सगळ्यांनी डोळे उघडून ठेवून बघा. तर रिव्हॉल्वरचा जो काही शोध आहे, रिव्हॉल्वर म्हणजे काय पिस्टल असते, आपली बंदूक असती, जे काय आपली छोटी गन असते बघा, आपल्या छोटी याच्यामध्ये जर पाहिलीच असाल तुम्ही पिक्चरमध्ये, तर त्याचा शोध कोणी लावला. कोल्टने लावला मित्रांनो, कोल्ट. लक्षात ठेवा, रिव्हॉल्वर ही लहान बंदूक आहे बघा आणि याचा शोध हा सॅम्युअल कोल्टने लावला. यांचं संपूर्ण